तुझी माझी यारी भाग 50. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण जेवायला बसतात. त्यांना जेवण खूप आवडतो. सावी तर बोटं चाटत बोलते, वा अंकल, कितीतरी दिवस झाले मी तुमच्या हातचं जेवण खाल्ली नव्हती. ज्यावर शिवराज पवार हसत बोलतात, काही हरकत नाही, आता तू रोज येत जा आधीसारखी. सावी खुश होत बोलते, आणखी एक प्लेट पाहिजे. ज्यावर सर्व हसतात. रोहन, ऋतिक आणि आयशा म्हणतात की खरंच जेवण खूप टेस्टी होता. शिवराज पवार त्यांना थँक्यू म्हणतात. मग सर्वजण घरी जायला निघतात. रोहन आणि आयशा सोबत जात होते. सावी रोहनला म्हणते, मला घरापर्यंत ड्रॉप करून देशील का? रोहन तिला हो म्हणणारच होता की ऋतिक मधात येत बोलतो, रोहन, तुला आयशा सोबत गेलं पाहिजे. बिचारी तुझ्यासोबत आली होती. तू कसं तिला एकटं सोडशील? आयशा तर ऋतिकचे ऐकून शॉक झाली की याला कधीपासून माझी चिंता व्हायला लागली. ती त्याला बोलणारच होती, पण ऋतिक जबराईने त्या दोघांना आभाच्या घरून पाठवतो. आभा आणि सावीला समजत नव्हते की ऋतिकला काय झाले. ऋतिक रिलॅक्स होत मनातच बोलते, थँक गॉड, चालते झाले. आता मी सावीला आपल्यासोबत घेऊन जाईल. ऋतिक सावीला म्हणतो, त्या दोघांना एक काम होता तर ते सोबत गेले. तसं सावी, मी फ्री आहे. तुला पाहिजे असेल तर मी लिफ्ट देतो तुला घरापर्यंत. तुझ्यासोबत आणि मी, सावी म्हणाली. पागल, जा ना त्याच्यासोबत. एकतर हा तुला स्वतः विचारत आहे, तर का तू भाव खात आहेस? काय माहिती इथं एक टॅक्सी तरी भेटणार की नाही? आबा सावीच्या कानात बोलत होती. ऋतिक त्या दोघींना बघत होता आणि कान लावून ऐकत होता की ह्या दोघी काय बोलत आहेत. ठीक आहे तर मग मी येते तुझ्यासोबत, सावी म्हणाली. ऋतिक तर खूप खुश होतो, जसं काही तो सावीला एखाद्या डेटवर घेऊन चाललाय. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली होती. तो सावीला कारमध्ये बसायला सांगतो. मग ते दोघे आभाला बाय करतात. आभाही त्यांना बाय करून आत जाते आणि आपला फोन चेक करत बोलते, आतापर्यंत रिप्लाय का नाही आला, आणि स्वतःलाच बोलते, सर्वजण मला आज भेटायला आले होते. आयशा सुद्धा आली, परंतु एक तू आहेस ज्याला माझी काही चिंता नाही. मी केव्हाची तुझ्या रिप्लायची वाट पाहत आहे. आभा आपल्या रूमकडे जातच होती की तिच्या रूममध्ये थोडाच उजेड होता. तेवढ्यात आभाला तिच्या रूममध्ये कोणाची तरी सावली दिसते. आभाला त्याचा चेहरा दिसत नव्हता. ती घाबरते. आभा जसं मागे मागे व्हायला लागते तर ती सावली तिच्याकडे सरकते. आभा इतक्या जवळ ती सावली बघते तर ती जोरात ओरडते, पप्पा. पण ती सावली तिच्या तोंडावर हात ठेवत बोलतो, तू नेहमी असं जोरात का ओरडते ग? आभाच्या कानावर जेव्हा हा आवाज पडतो ती बिलकुल चूप होते आणि त्याला पाहते. तेवढ्यात तो व्यक्ती आभाच्या तोंडावरून हात काढतो. तेव्हा आभा म्हणते, ऋषी तू? तो दुसरा नसून ऋषी होता. ऋषी आभाला पाहून स्माईल करतो. आभा त्याला काही बोलणारच होती की तिला तिच्या पप्पांचा आवाज येतो. ते आभा आभा म्हणत आभाच्या रूमकडे येत होते. आभा त्यांचा आवाज ऐकून घाबरते. ती ऋषीला म्हणते, पप्पा येत आहेत ऋषी, तू जा इथून. मी इथं फक्त तुला भेटायला आलोय आणि तू मला जायला सांगते? मी इथून कुठंच जाणार नाही, ऋषी म्हणाला. तिचे पप्पा दरवाज्यावर नॉक करतात. पप्पा आले, आता काय करू मी? ऋषी जो काही रिलॅक्सच होता, जसं की त्याला काहीच फरक पडत नाही. आभा काही विचार करत बोलते, आयडिया. ऋषी आभाला घाबरत बोलतो, आता काय पागलपण करायचे आहे तुला? आभा त्याला चूप राहायला सांगते. मग त्याला पकडून आपल्या कपडमध्ये लपवते. आभा रूम खोलते. तिच्यासमोर तिचे पप्पा उभे होते. तू ठीक आहेस ना आभा? काय झालं, तू काय ओरडली बेटा? तिचे पप्पा म्हणाले. ती थोडी नॉर्मल होत बोलते, पप्पा, मला इथं खूप मोठा उंदीर दिसलाय तर मी घाबरली. ऋषी कबडमधूनच आभाचे सर्व बोलणे ऐकत होता. तो थोडा गुस्सा होतो. तिचे पप्पा तिला मिठी मारून बोलतात, आभा, मला माहिती आहे तू माझ्यासमोर स्ट्राँग बनते कारण मला त्रास होऊ नये, परंतु तुला चिंता करायची गरज नाही कारण मी तुझ्यासोबत आहे. आभा त्यांच्या बोलण्यामुळे थोडी इमोशनल होते. खूप दिवस झाले हा घर खाली होता, म्हणूनच इथं जास्तच उंदीर झाले वाटते. तू माझ्या रूममध्ये जा झोपायला, मी हॉलमध्ये झोपेन
आणि उद्या तुझ्या रूमची सफाई करावी लागेल, तिचे पप्पा म्हणाले. मग आबा बोलते, नाही पप्पा, फक्त एकच उंदीर होता, तो सुद्धा गेला इथून. आता मी आपल्याच रूममध्ये आरामात झोपते, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जाऊन झोपा आता, तुम्ही सुद्धा थकले असाल. शिवराज पवार तिला गुड नाईट म्हणून आपल्या रूममध्ये जातात. आभा पटकन जाऊन कबड खोलते आणि बघते तर काय, ऋषी तिला रागात घुरत होता. आभा त्याला बाहेर काढत विचारते, काय झालं तुला? तो उंदीर खूप मोठा होता. तू कधी मला सरडा म्हणते आणि आज तर चक्क उंदीर म्हटलीस. मला हे अजिबात आवडलं नाही, ऋषी तिला म्हणाला. ते तर मी असंच म्हणाली, तू मलाच उंदीर म्हणत होती ना, ऋषी तिला म्हणाला. आबा तर हसायलाच लागते. ऋषी रागाने तिच्या बेडवर बसतो. आबाला दिसते की ऋषी नाराज झाला आहे. ती त्याच्याजवळ जाऊन आपल्या दोन्ही हाताने आपले कान पकडून सॉरी म्हणते. प्लीज आता रागावू नको. ऋषी चूप होता. आभा त्याला परत परत सॉरी म्हणत होती. तिच्या डोळ्यात पाणी येते. ती रडत त्याला म्हणते, हे बघ ऋषी, आजच्या नंतर मी तुला काहीच म्हणणार नाही. ऋषी तिला बघतो आणि तिचे हात कानावरून दूर करतो आणि तिचे अश्रू साफ करतो. मी तुला म्हटलं ना की कधीच रडायचे नाही. मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू पाहू शकत नाही. मला ती आभा पसंत आहे जी नेहमी हसते आणि गुस्सा होते. आभा त्याचे बोलणे ऐकून त्याच्या कुशीत शिरते आणि कसून त्याला पकडते. ऋषी तिच्या डोक्यावर प्रेमाने किस करतो. तू मला मिस करत होती, तो म्हणाला. आभा त्याला सोडत बोलते, मी तर मिस केली, पण तू सुद्धा मला मिस करत होता ना. ऋषी आभाला पाहून स्माईल करतो. जेव्हाची मी घरी आली आहे, तू मला काल किंवा एक मेसेज सुद्धा नाही केला. मी केव्हाची वाट पाहत होती. ज्यावर ऋषी तिचा हात पकडत बोलतो, आभा, तू म्हटली होती ना की आपण आता एकमेकांचे जुळलेले आहोत आणि एकमेकांसाठी बनलेले आहोत. तू माझी वाट पाहत होती तर मी आलोय ना तुझ्याजवळ, आणि मला स्वतःला तुला पाहायचे होते म्हणून मी काल नाही केला. आभा त्याचे ऐकून खुश होते. मग ऋषी आभाच्या रूमला सर्वत्र बघतो, जिथं त्याला भिंतीवर आभाची लहानपणीची क्यूट क्यूट फोटोज लावलेले होते ते दिसतात. ऋषी त्यामधील एक फोटो काढत बोलतो, ही वाली खूप क्यूट आहे. नाही ऋषी, ही अजिबात चांगली नाही, प्लीज हिला परत ठेव, आभा म्हणाले. पण ऋषी तिला मना करतो आणि त्या फोटोला आपल्या जवळ ठेवतो आणि त्या रूममध्ये फिरत म्हणतो, तुझा रूम खरंच छान आहे. आभा मनातच म्हणत होती की हा रूममध्ये का फिरत आहे, आता काय पाहिजे याला, किती वाईट आहे हा, माझी तर एकही ऐकत नाही आणि म्हणतो मला प्रेम करतो म्हणून. प्रेम करताना तर माझी प्रत्येक गोष्ट ऐकता. आभा, तू का विसरते की हा एक डिमन आहे जो कोणाचीही ऐकत नाही. ऋषी तिच्या जवळच होता. तो बोलतो, काही म्हटलं का आभा तू? नाही, काहीच तर नाही. आणि मी का तुला काही म्हणू, आभा म्हणाले. ऋषी तिच्या डोक्याला टपली मारत बोलतो, मला माहीत आहे तू काय बोलली मला. तुझ्या मनातील सर्व समजतोय मी, परंतु नको विसरू तू मी कोण आहे. आभा तर शॉक झाली की ऋषीला कसं माहीत झालं की मी त्याला काय बोलली तेही मनात आपल्या. ऋषीला तिथं आणखी एक फोटो दिसते जिथं आभा आणि सावी सोबत होती. ऋषी त्या फोटोसमोर उभा राहून स्माईल करतो. हा इतका का स्माईल करत आहे, आभा म्हणाली. ऋषी आभाला आपल्या मागे करत बोलतो, कारण आभा त्याच्या समोर येऊन उभी होती. तू या फोटोमध्ये ना तोच पर्पल रंगाचा सूट घातली आहे. आभा हैराण होत बोलते, पर्पल पर्पल रंग होते ऋषी, आणि तोच पर्पल म्हणजे काय अर्थ, काय अर्थ आहे तुझा? तुला आठवते आभा, 2 वर्षापूर्वी तू सावीच्या घरासमोर कोणाला तरी धडकली होती, तू पडली सुद्धा होती. मग आभा आपल्या डोक्यावर थोडा जोर देत बोलते, हो, मी कोणाला तरी धडकली होती, परंतु तुला हे कसं माहीत? ऋषी आभाकडे फिरत बोलतो, तो मी होतो आभा, आणि तू हात सूट घातली होती ज्यामध्ये मी तुला पहिली वेळ बघितला होता. आभा ऋषीचे ऐकून तर कोमातच गेली होती. ती बोलते, काय, तो तू होता ऋषी? इकडे ऋतिक आपली कार चालवत होता आणि कार ड्राईव्ह करता करता सावीला बघत होता. सावी त्याच्यापासून त्रासली होती. ती कारच्या खिडकीचा काच खोलून बाहेर पाहू लागते आणि मनातच बोलते, काय बकवास आहे यार हा.
काय माहिती मी घरी कधी पोहोचेल. ह्या गाढवासोबत आणखी किती वेळ राहावे लागेल मला. ऋतिक तर खुश होऊन गाडी चालवत होता. तू काही बोलत का नाही सावी? सावी त्याच्यापासून इरिटेट होत होती. ती त्याला काहीच बोलत नव्हती. बस थोडी घुरते त्याला. तुला म्युझिक आवडते ना, असं म्हणून तो एक सॉंग लावत असतो. सावी त्याला मना करते, परंतु ऋतिक काही ऐकत नव्हता. तो एक सॉंग लावतो. कैसे बताऊं क्यों तुझको चाहूं यारा बता ना पाए, बातें दिलों की देखो जो बाकी आके तुझे समझाए, तू जाने ना, तू जाने ना. त्या सॉंगसोबत ऋतिक स्वतः गात होता. सावी त्याला पाहत मनातच विचार करते की हा आज विचित्रच वागत आहे. गाढव कुठला? गाढव तर आधीपासूनच होता, पण वाटतंय पागलसुद्धा झालाय. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.